स्टेशन ऑफिस से ही हमको, हाँ तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। मिनिस्टर आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए। सर मुझे कैसे पता है आप सर? सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? सर मुझे पता नहीं है ना सर, मैं सिर्फ यही बोल रही। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर। सर समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। ठीक है सर, 944। आपका नंबर दे दो ना सर। 944 944। सर एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे, उसमें कुछ दिक्कत नहीं है, हम भी रिकॉर्डिंग करेंगे ना। सुनो हाँ यस सर, यस सर, यस सर, यस सर, यस सर। ओके थैंक यू। हेलो, हाँ मैं दे रहा हूँ, घेतला नंबर करतील तुम्ही, आपको कॉल आएगा, हेलो, आपको कॉल आ जाएगा। हेलो, कर हाय या सत्तेची मस्ती डोक्यात गेल्यावर काय काय होतं आपण बऱ्याचदा बघत असतो, आणि यासाठी अजितदादा तर प्रचंड जास्त फेमस आहेत हे आपल्याला माहिती आहे। कधी धरणं भरायला जाणारे अजितदादा आता लाडक्या बहिणींसोबत कसं बोलताय हे कालपासून समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहे। नेमकं काय घडलेलं आहे ते जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर सुरुवातीला हा एक व्हिडिओ बघा। एकूणच या व्हिडिओमध्ये आपल्याला काय लक्षात येतंय तर अवैधरित्या मुरुम उपसणारे काही गुंड आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई करायला या IPS गेलेल्या आहेत। आणि गंमत म्हणजे बघा, हे IPS हे देशातली सगळ्यात अवघड समजल्या जाणारी जी परीक्षा आहे UPSC, ती पास होऊन हे झालेले असतात। कुठलाही म्हणजे सोम्या गोम्याचं हे काम नाही। प्रचंड मेहनत, प्रचंड अभ्यास, प्रचंड डेडिकेशननी हे लोक अधिकारी बनतात आणि या अधिकाऱ्यांना अडानचोट, खरं तर भिकारचोट हे बोलणं योग्य होणार नाही, तथाकथित महाराष्ट्राच्या संस्कृतीला ते शोभणार नाही असं बऱ्याचदा लोक सांगत असतात। तर हे अडानचोट भंगार विकणारे, हे जे मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरणारे हे जे दलाल असतात, सत्तेचे दलाल आपण यांना म्हणू शकतो, कारण अलीकडच्या काळामध्ये या भंगार लोकांचा वावर फार वाढलेला आहे। कुठेतरी मंत्र्याच्या आजूबाजूला फिरायचं, त्याचे मोठमोठाले बॅनर लावायचे, चाटुगिरी करायची, इन शॉर्ट कधी या आमदाराची, कधी त्या जिल्हा प्रमुखाची, कधी त्या मंत्र्याची, आणि असे हे चाटुगिरी करणारे दलाल मंत्रालयामध्ये, विधान भवनामध्ये आपल्याला बरेच भेटत असतात। आणि ते लोक वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट घेणे, अवैधरित्या पैसे कमवणे आणि हे अशा प्रकारचे कामं करणे, असे हे कामं करत असतात। यांना शिक्षणाचा कुठलाही फारसा गंध नसतो, परंतु हे चुकीचे कामं करण्यामध्ये फार माहिर असतात आणि हे बऱ्याचदा समाज माध्यमांवरती फार व्हायरल होणारे असतात, कारण ते त्यांची जी स्टाईल असते, गळ्यामध्ये काहीतरी सोनं, हातात सोनं, अंगठ्या विंगठ्या, टाईट कपडे, भारीतली गाडी, आणि मग हे आपल्या आमदार साहेबांच्या मागे, मंत्र्यांच्या मागे हे बोंबलत फिरत असतात आणि मग पाठीमागे ते अशा पद्धतीने पैसा कमवतात, त्या ओळखीचा फायदा घेऊन।
तर असे चाटुगिरी करणारे दलाल सध्या महाराष्ट्रामध्ये बरेच झालेले. कोणीतरी तिकडून कॉन्ट्रॅक्ट घेतं, इकडं तिसऱ्याच लोकांना कामाला लावतं, असे बरेच प्रकार आहेत. आणि हे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात प्रत्येक आमदाराच्या बाजूला, मंत्र्यांच्या बाजूला असे शेकडो दलाल तयार झालेले आहे. आणि या अडाणचोटांसमोर प्रचंड मेहनतीने अभ्यास करणारी ही महिला अधिकारी आहे. आणि हिच्या सोबत सन्माननीय महाराष्ट्राचे दादा कुठल्या भाषेमध्ये बोलताय हे जरा समजून घ्या. आणि काय यांची मानसिकता आहे हे आपल्याला महाराष्ट्राची संस्कृती शिकवता. मराठे 4 दिवस काय आंदोलनाला गेलेले होते. मराठे कसे मॅनर्सलेस आहे, मराठे कसे आहेत वगैरे 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 अशा बातम्या मीडियाने लावल्या. आणि आता मीडिया काय झोपलेली आहे का? अशा पद्धतीने हे अधिकारी लाडक्या बहिणीला बोलताय. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं, महिलांचा आम्ही किती सन्मान करतोय म्हणायचं. आणि त्याच महिला प्रचंड अभ्यास करून एवढ्या मोठ्या पदावर जातात, प्रशासकीय अधिकारी बनतात. आणि त्यांना त्यांचं काम थांबवण्यासाठी तुम्ही तुमची मस्ती दाखवतात, सत्तेची गुर्मी दाखवतात. आणि कोणासमोर? तर त्या अडाणचोट कार्यकर्त्यांसमोर, जे दलाली करतात सत्तेची, यांच्या समोर लाज वाटली पाहिजे. आणि अशा लोकांना आपण मंत्री म्हणून सहन करतो. त्यांचा अभ्यास, काम काय काय असेल ते सगळं बाजूला ठेवा. पण तुम्हाला जर अधिकाऱ्यांसोबत बोलण्याचे जर मॅनर्स जर नसतील तर अशा लोकांना आपण मंत्री म्हणून सहन करायचं. आणि अभ्यास करणारे जे लोक आहेत त्यांना आपण अशा पद्धतीने डिवचायचं. हा, काही अधिकारी भ्रष्टाचार करणारे असतील त्यांना तुम्ही रस्त्यावर हाणा, आमचं काही म्हणणं नाहीये. परंतु या कायद्याच्या राज्यामध्ये मंत्री म्हणजे तुम्ही काही बॉस असू शकत नाही. आणि किमान जो विषय तुमचा नाहीये तिथे तर असूच शकत नाही. या गोष्टी कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळात तरी या अधिकारी जे परीक्षेच्या माध्यमातून सिलेक्ट झालेले असतात अशा अधिकाऱ्यांसोबत बोलताना, किमान अशा या दलालांसमोर तरी बोलताना काहीतरी भान. आणि हे आज आपण अजितदादांचा विषय म्हणून नाही, प्रत्येक आमदाराला, मंत्र्याला आजकाल आहे ना हे फॅड आलेलं आहे की लोकांना म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांना फार भारी वाटतं की कसं आमच्या आमदार साहेबांनी, मंत्री साहेबांनी, दादानी, मामानी, अण्णांनी, नानांनी, कोण कोण असतात हे यांचे, हे कसे अधिकाऱ्यांना झापतात बघा. असे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. आणि एक प्रकारे या राज्याला कायद्याने चालवणारं हे प्रशासन असतं. या प्रशासनिक अधिकाऱ्यांचा असा वारंवार जर मॉरल डाऊन जर करण्याचा प्रयत्न जर या राज्यात होत राहिला तर हे राज्य उद्या तालिबानी राज्य बनल्याशिवाय राहणार नाही. अशाच पद्धतीची ही वागणूक असते. आज हे एक उदाहरण आहे, असे कित्येक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. तर हे चिम्या, गोम्या, सोम्या, हे चाटुगिरी करणारे हे जे दलाल आहेत यांच्यासाठी इथून पुढे लोकप्रतिनिधींनी किमान पूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतरच अशा प्रकारची भाषा वापरावी. अर्थात ते अधिकारी जर चुकत असतील तर तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहे कारवाई करण्याचे. परंतु बऱ्याचदा अशा चांगल्या अधिकाऱ्यांना चुकीच्या कारवाईमध्ये अडकवण्याचं काम, धंदा हे लोक करत असतात. कित्येक यांचे सोम्या गोम्या हे अधिकाऱ्यांना तर ब्लॅकमेल करण्यामध्ये पैसा कमवतात. असे खूप सगळे प्रकरण महाराष्ट्रात होत आहेत. आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे गृहमंत्री आहे, ज्यांना अंतरवाली सराटी येथे त्यांच्या पोलीस बांधवांवरती हल्ला झाल्यावर प्रचंड त्रास झाला होता, आता IPS अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने बोलणाऱ्या अजितदादांवर फडणवीस साहेब कारवाई करणार का, हा प्रश्न आता महाराष्ट्र विचारणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.